पाठदुखी, कंबरदुखी ही सतत एका जागी बसून काम करत राहणे, जसे की डेस्क जॉब, सतत उभ्याने काम करत राहणे, वाढलेले वजन, वाढलेला पोटाचा घेर व विशेषतः महिलांमध्ये सतत पुढे झुकून कामे करत राहणे, कळत नकळत जास्त वजन उचलले जाणे व प्रसूतीनंतर ही समस्या तर आणखीच वाढते. यावर त्वरित आराम देणारी 5 योगासने आपण करणार आहोत. कोणत्याही प्रकारची गोळी न घेता या त्रासापासून आपण स्वतःला कसे दूर ठेवू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व व्हिडिओच्या शेवटी 2 महत्त्वाच्या टिपही सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला फरक लवकर दिसेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंदम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. कोणत्याही प्रकारची इंजुरी झालेली असेल, नुकतेच ऑपरेशन झालं असेल किंवा स्लिप डिस्कचा त्रास असेल तर ही योगासने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावीत. तर सुरुवात करूयात आजच्या प्रथम योगासनापासून. मार्जरी बिट्टील आसन म्हणजेच कॅट अँड काऊ पोज. सुरुवात करूयात मार्जरी बिट्टील आसन. त्यासाठी दोघी हातांमधील अंतर, दोघी पायांमधील अंतर सेम ठेवा. मनगट आणि खांदा एका सरळ रेषेत, आपले गुडघा आणि कंबर एका सरळ रेषेत ठेवा आणि हळूहळू श्वास घेत पाठीला खालच्या दिशेने प्रेस करा. वर पहा. श्वास सोडत हळूहळू पाठीला गोल करा. शक्य असेल तितकं पाठीला गोल करा. हनुवटी छातीला टेकण्याचा प्रयत्न करा. जर सर्वायकलचा त्रास असेल, मान दुखत असेल तर मानेला जास्त खाली घेऊ नका. श्वास घेत हळूहळू वर पहा. श्वास सोडत पाठीला गोल करा, जेणेकरून पूर्ण पाठीला, कमरेला छान व्यायाम मिळेल. श्वास घेत वर पहा. हातांना खाली प्रेस करा. मानेला वर घेण्याचा प्रयत्न करा. मानेवरही छान ताण येईल आणि पाठीवरही. श्वास सोडत खाली. हळूहळू श्वासासोबत करा. जर पाठ आणि कंबर जास्त दुखत असेल तर तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने करा. स्वतःला जास्त फोर्स करू नका. हा व्यायाम करताना बऱ्याच जणांचं कंबर मागे होतं किंवा ते पुढे झुकतात या पद्धतीने. तर असे पुढे मागे न होता तिथल्या तिथे पाठीला गोल करण्याचा प्रयत्न करा. तिथल्या तिथे पाठीला आर्च करण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने. लास्ट 5 4 3 2 1. रिलॅक्स इन द चाइल्ड. हळू चाइल्डमध्ये रिलॅक्स करा. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी पोटावर झोपून घ्या. या पद्धतीने आपले दोन्ही हात या पद्धतीने ठेवा. तळ हात खालच्या दिशेने. कोपर थोडा आत घेण्याचा प्रयत्न करा, जेणे कोपर आणि आपले खांदे एका सरळ रेषेत येतील. दोघी पायांमध्ये थोडं अंतर ठेवा. कान आणि आपले खांदे एकमेकांपासून दूर ठेवा आणि मानेला थोडं वर उचलण्याचा प्रयत्न करा. वर पहा आणि हळूहळू पायांना वर खाली करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पायाचा पंजा वरच्या दिशेने स्ट्रेच करा. हळूहळू खाली करा. कंबरदुखी, पाठदुखी जास्त असेल
तर कदाचित तुम्हाला पाय जास्त आत घेता येणार नाही. जसं तुम्हाला शक्य असेल शरीर क्षमतेनुसार करा. कंटिन्यू करायचे. हळूहळू प्रत्येक व्यायाम आपल्याला 1 ते 2 मिनिट कंटिन्यू करायचा आहे. पायाचा पंजा वरच्या दिशेने स्ट्रेच करा आणि मानेला खांद्यापासून शक्य असेल तितकं दूर ठेवा. खूप छान. कंटिन्यू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि जितकं तुम्ही पाठीला वर घेण्याचा प्रयत्न करणार, मानेला वर घेण्याचा प्रयत्न करणार, तितका तुम्हाला कमरेत, पाठीत ताण जाणवेल आणि याने आपली पाठदुखी, कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. खूप छान. लास्ट 5 4 3 2 1. रिलॅक्स. हळूहळू या पद्धतीने रिलॅक्स करा. पुढचा व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात आपल्या खांद्यांजवळ ठेवा आणि कोपर आतल्या बाजूला घ्या. भुजंग आसन करणार आहोत. त्यासाठी हनुवटी मॅटवर ठेवा. दोघी पायांमध्ये थोडं अंतर असू द्या आणि हळूहळू श्वास घेत छाती वर उचला आणि बिंबीपर्यंत वर या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ज्यावेळी आपण वर जातो तर बऱ्याच जणांचा कोपर या पद्धतीने साईडला होतात. तर असं न करता यांना आतल्या बाजूला ठेवा, जेणेकरून पूर्ण आपलं जे वजन असेल आपल्या तळ हातांवर येईल आणि आपल्या कोपरवर, हातांवर जास्त प्रेशर येणार नाही. आणि जो इफेक्ट आपल्याला हवा आहे या आसनापासून तो आपल्याला व्यवस्थित मिळेल. अतिशय महत्त्वाचं आसन आहे पाठदुखी, कंबरदुखीसाठी. अतिशय महत्त्वाचं आहे. तर हळूहळू करा. कदाचित तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी जास्त असेल तर तुम्हाला जास्त वर जाणं शक्य होणार नाही. तुम्हाला तुमच्या शरीर क्षमतेनुसार करायचं आहे. जितकं तुम्ही वर जाऊ शकाल त्या पद्धतीने वर जा आणि खाली या. फक्त श्वास घेताना हळूहळू वर यायचं आहे आणि श्वास सोडताना हळूहळू आपल्याला खाली जायचं आहे. हे आसन देखील आपल्याला 1 मिनिट कंटिन्यू करायचं आहे. हळूहळू करा. तुम्ही पाहू शकता पाठीवर, कमरेवर किती छान ताण येतो. मनगटांची देखील शक्ती वाढते. थ्रोट चक्र देखील आपलं ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. जर तुम्हाला थायरॉइडचा देखील त्रास असेल तर त्याला देखील तुम्हाला हे आसन उपयुक्त ठरेल. पोटाची चरबी कमी करतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स बॅलन्स करतं आणि त्यासोबत पाठदुखी, कंबरदुखीसाठी अतिशय इफेक्टिव्ह आसन आहे. लास्ट 5 4 3 2 1. स्लोली रिलॅक्स. रिलॅक्स करताना हात या पद्धतीने सरळ ठेवा आणि चेहऱ्याला या पद्धतीने रिलॅक्स ठेवा. आता चौथं योगासन करणार आहोत, सेतुबंधासन. यासाठी दोन्ही पाय फोल्ड करा. थोडे आतल्या बाजूला घ्या. आपल्या हाताचा मधला बोट आणि आपल्या टाचा जिथपर्यंत टच होतात एकमेकांना तिथपर्यंत पायांना आत घ्या. म्हणजे आपल्याला अंतर व्यवस्थित कळेल आणि जितकं कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या. आता हळूहळू आपल्याला कमरेला वर उचलायचं आहे आणि हे करत असताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर आपल्याला माहीत नसेल कसं करायचं तर आधी पाहून घ्या. ज्या वेळेस आपण कमरेला वर उचलतो तेव्हा मानेला आपल्याला
हलवायचं नाहीये. जर आपण मान हलवता जर हा व्यायाम केला तर बऱ्याचदा आपली मानदुखी देखील होते. त्यामुळे हे आपल्याला पाळायचं आहे की हा व्यायाम करताना हळूहळू आपण हा व्यायाम करणार आहोत. श्वास घेत हळूहळू कमरेला वर, मानेला स्थिर ठेवा. उजवीकडे डावीकडे वळवू नका. श्वास सोडत खाली. श्वास घेत हळूहळू कमरेला वर घ्या. जिथपर्यंत तुम्हाला शक्य असेल तिथपर्यंत वर घ्या. श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत हळूहळू कमरेला वर उचला आणि जितकं शक्य असेल त्या पद्धतीने वर उचला. आणि वर उचलताना आपली हनुवटी आणि आपली छाती एकमेकांजवळ आणण्याचा प्रयत्न करा. ते पहिल्यांदाच एकमेकांना टच होत नाही. जसं जसं आपला सराव वाढत जातो तसं आपल्याला आपली लवचिकता देखील वाढते. तर पहिल्याच वेळेस ते होत नाही. त्यामुळे स्वतःची एक शरीर क्षमता ओळखा आणि त्या पद्धतीने करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अतिशय उपयुक्त आसने आहेत पाठदुखी कंबरदुखीसाठी. जरूर यांचा रोज नित्य नियमित सराव करा. लास्ट 5 4 3 2 1. आहे ना, रिलॅक्स करा. आता 5वं योगासन करणार आहोत, मर्कट आसन. त्यासाठी दोघी पायांना फोल्ड करा. टाचा या आपल्या नितंबांपासून दूर असतील आणि जितकं मॅटमध्ये अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही तळहात खांद्यांच्या सरळ रेषेत आणि श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही गुडघे उजवीकडे टर्न करा आणि डावीकडे पहा. शक्य असेल तितकं पायांना गुडघ्यांना खाली प्रेस करा. श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही गुडघे डावीकडे उजवीकडे पहा. तुम्ही पाहू शकता की खालचा जो कमरेचा भाग आहे, पूर्ण पाठ आहे, यात आपल्याला ट्विस्ट मिळतोय आणि याने कंबरदुखी पाठदुखी कमी होते. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे. दोन्ही हात तुम्ही या पद्धतीने खांद्यांच्या सरळ रेषेत ठेवू शकता किंवा या पद्धतीने फोल्ड केले तरीही चालते. फक्त पायांना खाली दाबा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे. खूप रिलीफ मिळतो या आसनामुळे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे. 5. थोडं थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम फास्ट नाही करायचं आहे. एक 2-3 सेकंदाचा पॉज. 4 3 2 1. रिलॅक्स. आता दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. यातील दुसरं व्हेरिएशन, दोघी पाय एकमेकांना जोडून घ्या. गुडघे जोडून घ्या. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे बेंड करा. डावीकडे पहा. एक 5 सेकंदाचा होल्ड करा. 1 2 3 4 5. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे. ट्राय करा की दोन्ही गुडघे एकमेकांवर असतील. आपल्या जे काही पंजे असतील तेही एकमेकांवरच असतील. खाली दाबण्याचा प्रयत्न करा. 5 4 3 2 1. सेंटरमध्ये या आणि हळू पायांना रिलॅक्स करा. हातांना रिलॅक्स करा. यानंतर तुम्ही 2 ते 3 मिनिट शवासन करू शकता किंवा योग निद्रा घेऊ शकता. त्यासाठीची योग निद्राची लिंक वरती आय बटनमध्ये दिलेली आहे.
ते देखील तुम्ही पाहून करू शकता। ही 5 योगासने पाहिलीत, यांचा रोज सकाळ व संध्याकाळ पोट खाली असताना सराव करा। प्रत्येक योगासन 1 ते 2 मिनिट रिपीट करा। हळूहळू आपल्या शरीर क्षमतेनुसार रोज करा। तुम्हाला त्वरित या योगासनांपासून आराम मिळेल। 2 महत्त्वाच्या टीप आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम, ही योगासने आपण करत असताना कोणत्याही प्रकारची कामे आपल्याला पुढे झुकून करायची नाहीयेत। आणि दुसरं, जास्त वजन आपल्याला उचलायचं नाहीये। पुढे झुकून कामे करायची नाहीयेत आणि जास्त वजन आपल्याला उचलायचं नाहीयेत। यासोबत हे 5 योगासने रोज करा। तुम्हाला त्वरित यापासून आराम मिळेल। तुम्हाला या योगासनांचा कसा फायदा झाला हे नक्की कमेंटद्वारे कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा। कोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत हेही कळवा। आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा, स्वतःची काळजी घ्या। हरिओम।